हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, सकाळपासून खूप जोरदार पाऊस पडता, कालपासूनच पाऊस पडता आणि सकाळी नदी वगैरे पाणी दिलं, आपण त्याचा व्हिडिओ केलो। तर आज संध्याकाळी जरा पावसानं उसंत घेतल्याने नदीचा पाणी देखील थोडा कमी झाला आणि बाजाराची भाजी आज काय आणलेली नाही। तर आपल्या परसबागेतली काही ना काही भाजी आपल्या गोळा करूची आहे। तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं काय काय भाजी आपल्याकडे आहेत त्यो। तर चला आज आपण त्याच्यातले थोडीशी भाजी काढणार आहोत, बघूया काय काय भाजी आहेत आणि काय काय भेटतात। चला तर मग भाजी काढूया। पहिली आधी लाल माठाची भाजी काढूया। ही लाल माठा एका पालेभाजी लाल भाजी देखील म्हणतात। हे काही ना काय आपणच रुजलेली होती, कुठून घेते एका एका झाडावर साधारण एवढी भेटता। लाल पाल्याची भाजी काढून झाली आहे, आता चवळीची काढूया। ही आपली चवळी आहे। ही खै पालकाची भाजी देखील रुजली आहे। मे महिन्यात पेरलेली होती, अजून केवढी काही काढूक झाली नाही, परंतु अजून एक 10 दिवसांनी ही पालकाची भाजी देखील आपल्याला भेटतात। आपण मे महिन्यात विलायती भोपळे घातलेले होते। हे भोपळे चवीक वगैरे जरी रेग्युलर भोपळ्यासारखे नसले तरी दिसाक खूप सुंदर दिसतात। त्यामुळे आणि तुमचा फॅमिली जरी छोटी असली तरी एका वेळी एका भोपळ्याची भाजी बस होतात। अशा हिशोबात म्हणून आपण वेल घातलेलो। मे महिन्यात काय धरलो नाही, पण आता धरायला लागलो। त्या दिवशी एक भोपळं भेटलो, आता 2-3 रत्ते काढले। बघू शकतास पूर्ण वाढ झालो आहे। याची बी आपल्याला भेटत नव्हती, त्यामुळे एवढ्याच आकाराचं मी एक भोपळं विकत आणलेलं आहे आणि त्याची बी घातलेली। ठीक आहे, आपल्या खाऊ पुरते निघाले बस। पंपकिन खराब झाली, फळमाशीन चावले।
नेक्स्ट. मे महिन्यात घातलेलो वेल होतो, कारली धरलेली, पुन्हा एकदा धरली आहेत. थोडीशी ती पण काढूया. होय, चांगली कारली साईज. एका ठिकाणी तर एवढी कारली भेटली आहेत, दुसऱ्या ठिकाणी बघूया. फळमाशीन चावलेले आहे, फारसो काही इफेक्ट झालो नाही. कारली जमिनीवर धरली आहे. अशा प्रकारे आपल्याकडची भाजी होती ती काढून तर झाली आहे. अजून बाकीची भाजी पण आहेत. वांगी आहेत, भेंडे आहेत. भेंडे थोडेसे भेटतील, पण दुसरा एक कलिंगड आपला टाकलेला, आपण बी खाऊन, कलिंगड खाऊन बी टाकता, त्या बीचा रुजलेल्यावर एक कलिंगड झाला, त्या काढूया. आपला कलिंगडा अरे बाबा खराब झाला. कारल्याची साईज. आपण ही सगळी जी भाजी केली आहे ती विहिरीची जी खराब माती येतात त्या मातीवरच आहे, आणि हा सगळा जंगल झाला त्याच्यावर. आपण प्युअर ऑर्गॅनिक आणि आपल्या परसबागेतली भाजी काढली आहे. भोपळे आपल्याला भेटले 3, करवली भेटली आहे 7-8, लाल भाजी एवढी भेटली आहे, चवळीची भाजी एवढी भेटली आहे, कारली आहेत, भेंडे आहेत, पालेभाजी आहे, आणि ही 4 पानं स्मेल माका त्याचा आवडता म्हणून मोहरीची काढली. एवढी भाजी काढली आहे. 1 2 3 4 5 6 7. आठवड्यात दर दिवशी एक जरी वेगळी म्हटली तरी 7 दिवसात 7 भाजी पुरू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या परसबागेत काय काय झाडात ही मागच्या व्हिडिओत तुमका दाखवलंयच, तरी पण आज आपल्याला एवढी भाजी भेटली. मस्त भाजी भेटता, फ्रेश भेटता. ही चव जी असतात ती आपल्या बाजारच्या भाजीपेक्षा वेगळी लागता. आणि विषमुक्ती शेती म्हणून जी नवीन संकल्पना येईल आहे तशी या भाजीत आपण कोणत्याही प्रकारचा खत रासायनिक वापरत नाही. तुम्ही बघू शकता मुळात देखील त्यांच्या प्रत्येक झाडाच्या मुळात लेंडी आहे. आपल्याकडे 2 बकरे स्पेशल पाळलेले होते, त्यांची लेंडी आपण यासाठी वापरतो आणि त्याच्यातच ही भाजी पिकता. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. हे आपण लावलेले भेंडे आहेत. अजून 1-2-3 आठवड्यात याच्यावर देखील आपल्याला भेंडे भेटतील खूप सारे. आपण आता जे भेंडे काढलेले आहेत ते मे महिन्यात जे भेंडे होते ते कट केलेले त्याच्यावर आहेत. हे आता काहीतरी फुलाक लागतात. तुम्ही बघू शकता ह्याच्यावर फुल येतात. तर नेक्स्ट व्हिडिओत आपण बघूच.